आयलेन ते इमानगा मानसकडे गेला मानस. हो राज हे चल आपले जरा कॉमेडी. सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा आपल्याला मैदानामध्ये दिसतात ते कोण? जितेश जितेश गंभीरदा किशोर दादा यांच्याकडून थांबायचं थोडं. थांबायचं. पहिल्याच बॉलासाठी कॅश प्राइज झालेला आहे अल्ला यांना. किशोर दादा यांच्याकडून जर पहिल्या बॉलात पहिला विकेट घेतला तर 100 रुपये. पहिल्या बॉलात पहिला विकेट घेतला तर 100 रुपये एकदम कॅश. हो चाल का? हा चला चालू करा. पहिला बॉल प्रकाश दादा अल्ला यांच्यातर्फे. संदीप किनियाना एकदम सुरेख. सूर्य कसा फटका होता आपण एक रन. आता संपलेला आहे. आपली ऑफर लिमिटेड होती संपली. आता नाही पुन्हा एकदा आहे. जर जितेश यांचा विकेट घेतला तरी पण 100 रुपये लागू किशोर पाटील यांच्याकडून. आपण गुंडाचा का विकेट जाणार आहे. एक नंबर गुंडा. आपण बघू शकता जित्तू पाटील स्वतः चेंडू अडवतात. अभिषेक आपण पाहिलं तर दोन्ही मोठे खेळाडू आहेत. प्रकाश पाटील आणि संदीप किनी भरपूर असा एक्सपिरियन्स असलेले दोन्ही खेळाडू आहेत. नाही बरोबर. आपण जर बघायला गेलं बॉलिंग साईडला तर एक 40 आणि आता पंचांना आव्हान दिलेलं आहे. संदीप किनी यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे वाईटचा. बघूया आता आपलं लक्ष जाते ते DBN लाईव्ह कडे. एकदम ॲक्युरेटपणे त्यांचा जो काय असेल तो निर्णय असेल. वाईटचा रिव्ह्यू घेतला असेल. फेअर डिलिव्हरी आहे. तीन चेंडूचा षटक झालेला आहे. पुढचे 3 चेंडू सामना केले संदीप किनी. चौथा चेंडू फुल टच चेंडू आणि मनीष पाटील यांना आपण पाहतोय फिल्डिंग करताना. सुंदरसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मनीष पाटील यांच्याकडून. सुरेख असं क्षेत्ररक्षण. परंतु एक धाव काही थांबू शकले नाही. संदीप किनी यांनी एक धाव पूर्ण केल्याने स्ट्राईक वरती आलेले आहेत ते जितेश पाटील स्वतः संघाचे कर्णधार. पाहूया काय करतात. ऑफ साईडला चेंडू आणि जित्तू पाटील यांच्याकडे चेंडू गोलीच्या रफ्तार सारखा थ्रो येतोय आणि पंचांकडे आपली नजर आहे. पंचांनी DBN लाईव्ह टीमला कामाला लावलेला आहे. थर्ड अंपायर प्रिफेअर केलेला आहे. एक कॅश प्राइज पण लागू झालेला आहे इथे आलेला आहे माझ्याकडे. जर चिराग मात्रे नानेरी याने जर डाय मारून चौकार अडवला तर प्रतीक पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. चिराग मात्रेसाठी जर डाय मारून जर चौका अडवला तर 500 रुपये रोख रक्कम प्रतीक पाटील यांच्याकडून. सुक्यावर डाय मारली तर नाही, चौका अडलाच पाहिजे. नॉट आउट आहे. आयेकविरा क्रिकेट क्लब संघाचा कोणी एक इकडे यायचं आहे. नक्कीच मला तरी वाटते कोणतरी असं याला काय बोलतात मंडळाची माणसं कोणतरी इकडे असायलाच पाहिजे जो कोण याची जिम्मेदारी घेईल. कारण की आमच्या अंगावरती येतं आणि डोक्यावर भार आम्हाला सांभाळत नाही एवढा मोठा. बामची बाटली खपली डोक्याला लावायला काय. पुढील चेंडू शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील सामना करेल संदीप किनी. नक्कीच करण. मी काय बोलतो हे जे 2 ओपनिंगचे बॅट्समॅन आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं करण पाटील? नक्कीच खूपच मोठे असे खेळाडू आहेत. संदीप किनी आपण पाहिलं तर वसई विरारमध्ये खूप नाव गाजवलेलं आहे त्यांनी. आणि जितेश पाटील यांना सुद्धा पाहिलं त्यांनी सुद्धा एक काल गाजवलेला आहे. अनिकेत पाटील यांना माहीत असेल कारण की त्यांच्यासोबतच खेळायचे.
कॅश प्राइज वाढते. चिराग मात्रेसाठी कॅश प्राइज वाढलेला आहे. जर डाय मारून चौकार अडवतात तर 700 रुपयाची रोख रक्कम चिराग पाटील यांना बक्षीस म्हणून भेटेल प्रतीक पाटील यांच्याकडून. चिराग मात्रे बोला. कोण देईल पण पहिलं षटक आपण पाहिलं तर प्रकाश पाटील अल्ला यांनी 5 धावांचा षटक हाताळलेला आहे. दुसरा षटक घेऊन आलेला आहे अनिकेत पाटील. अनिकेत पाटील यांना आपण पाहू शकता क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल करतायत. आणि जितेश पाटील यांनी जर 2 बॉल 2 लागोपाठचे चौकार मारले तर प्रज्ञेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. प्रज्ञेश पाटील यांच्याकडून पहिला चेंडू अनिकेत. पहिला चेंडू ओ वा सुंदर असा क असा चौकार पाहायला मिळतो. आणि एवढे डीजेला संधी देऊया. डीजे आणि जितूच्या अंगाची आग झालेली आहे पूर्णपणे. डीजे बघ आपण पाहिलं तर जित्तू पाटील यांच्याकडून काहीशी चूक झाली आणि त्या चुकीचं रूपांतर चौकारमध्ये पाहायला मिळालं. दुसरा चेंडू सुंदर एका पाठून एक चौकार येतोय. पहिला चौकार दुसरा चौकार सुंदर असा चौकार येतोय. कडक असा चौकार आलेला आहे संदीप किनी याच्या बॅटीतून. अनिकेत पाटील यांना आपल्या गोलंदाजीमध्ये काहीसा बदल करायला लागेल. जित्तू पाटील यांना काहीसा कानमंत्र देतात. सँडी याने 2 बॉल 2 चौका मारले. त्याचे 500 रुपये लागू त्यांना झालेले आहेत. पण एक चौकार अजून एक येतो. 3 बॉल 3 होतात तर 1000 रुपयाचा अजून 500 अतिरिक्त 500. काय वाटतं अनिकेत पाटील त्यांना मारून देतील का? नाही पण मला असं वाटतं का क्षेत्ररक्षण व्हायलाच पाहिजे होतं. कामेश पाटील तिकडे स्वतः उभे होते. त्यांच्या हातातून चौका गेला मला विचित्र वाटते. नक्कीच उंच असे खेळाडू आहेत ते कामेश पाटील. तिसरा चेंडू ओ मनीष पाटील यांचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. परंतु चेंडू पकडला असता तर संदीप किने यांचा विकेट भेटल्याची संभावना होती. विकेट नाही विकेट. तिसऱ्या चेंडूनंतर धावफलक जाऊन पोहोचले 14 वरती. गुंडाने जर चौका आला तर किशोर पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक घेतोय. नाही जितेश म्हणतोय की संदीप किनी मारतोय तर मी हलक्या हाताने त्याला 1 काढून देईल आणि माझं कर्तव्य मी पूर्ण करेल. पाचवा चेंडू अनिकेत यांचा सामना केला संदीप किनी. टप्पा चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय स्वतः कर्णधार मनीष पाटील यांच्याकडून. नाही मनीष पाटील जर सामन्यामध्ये बघितलं तर 3 चेंडू अडवलेले आहेत जी चौकाराची. धावफलक 15. मनीष पाटील यांचा आपल्याला पूर्ण या मॅच मध्ये चांगलं असं क्षेत्ररक्षण बघायला भेटते. स्वतः ओनर संघमालक जीवाचा परिश्रम करता आणि चौकी अडवतात संघासाठी. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये जाऊन समावतोय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ती 16. डीजे तारपा. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन हायचं बरं. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन हायचं बरं. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. नाही आपण जर बघत असेल तर मैदानामध्ये विवेक पाटील आणि तेजस पाटील मेंटॉर त्यांना काहीतरी कानमंत्र देताना, कारण की त्यांची संघाची पूर्ण जिम्मेदारी दोघांनी घेतलेली आहे. ते दोघांची जिम्मेदारी दोघांचं डोकं ते दोघांना देताना नितेश पाटील आणि संदीप किनी यांना नक्कीच. कारण तुला काय वाटतं की आद्य प्रांशी ह्या संघाची काय गेम प्लॅनिंग असेल? त्यांनी तिसरं षटक निहार मांगेला ह्याला दिलेला आहे. प्लॅनिंग एकच असेल, उतरायचं हाणामारी करायची. पहिला चेंडू बॅटी खाली सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं यश किनी यांच्याकडून. चेंडू टॅप होऊन आल्यापर्यंत त्यांनी चेंडू आतमध्ये फेकला आणि 1 धाव मिळालेली आहे. 3 धाव आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत. जर निहार मांगेला यांनी जर सँडी यांचा विकेट घेतला तर किशोर किनी यांच्याकडून 200 रुपयाचं प्राईज झालेला आहे. सँडी यांचा विकेट घेतला तर 200 रुपयाचं रोख प्राईज किशोर यांच्याकडून. धन्यवाद किशोर दादा, कारण की आपल्या अशा प्रोत्साहनामुळेच लहान मुलांना प्रोत्साहन मिळतं. पुढील चेंडू दुसरा चेंडू सामना केला जितेश पाटील.
जितेशने आपला बल्ला काहीसा खोललेला नाही आहे. नक्कीच- संदीप किनी यांना नक्कीच- एकच रन करून देत आहेत. आणि नक्कीच काय बोलले अभिषेक? चिराग मात्रे यांना कॅश प्राईज अजून वाढते. 1000 रुपयाचं त्यांना कॅश प्राईज लागू होते जर त्यांनी डाय मारून चौका अडवला तर. प्रतीक पाटील आणि मोहित मांगेले यांच्याकडून फुलटॉस चेंडू हो. आणि आपण पाहिलं एनसीसी संघाचे काय काय घडतंय. गचाड क्षेत्ररक्षण होतंय. विकेट. पंचांनी निर्णय रनआउट पहिली out. दुसरीला. नाही करण पाटील तुम्हाला काय वाटतंय हा चेंडू त्याने मुद्दामून सोडलाय का त्याच्या हातातून सुटलाय? कारण की विकेट गेलेला आहे. काहीच असा- सांगू शकत नाही कारण की मास्टर माइंड असे आहेत ते हितांशू पाटील. नाही बघायला गेलं ना करण संघाला मोठा आधार बसलेला आहे. जितेश पाटील सारखा एक मोठा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परततोय. नक्कीच नक्कीच आपण पाहिलं तर पियुष म्हात्रे आता आलेले आहेत. स्वतः आई एकविरा क्रिकेट क्लब संघाचे कर्णधार. धावसंख्या झालेली आहे ती 19. प्रशांत तीन स्वतः चेंडू झाले आहेत DBN च्या तिसऱ्या team मध्ये षटकाचे. जॉईन होतात. त्यांचीच कमी मला तरी वाटते DBN लाईव्हला कुठेतरी पडत होती आणि मला पण. प्रशांत भगत सँडीचा विकेट घेतला तर 200 रुपयाचा रोख रक्कम इथे लागू झालेली आहे. निहार चौथा मागेल यांना. चेंडू. आणि आणि ते झालं, बक्षीस झालं. कमावलेलं आहे. बक्षीस निहार मांगेला कमावलं, यांनी निहार ते बक्षीस मांगेला कमावलेलं 200. आहे. संदीप किनी यांचा संदीप किनी यांचा मोठा विकेट विकेट पडलेला घेतलेला आहे. आहे. त्यानेच गेलं 200 रुपयाचा रोख प्राईज आमच्याकडे जमा झालेला आहे. निहार मांगेलाचं किशोर किनी यांच्यातर्फे. सुंदर सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्या झालेली आहे 19. शेवटचे 2 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. 200 निहार मांगेला तुमचे 200 इकडे जमा झालेले आहेत आमच्याकडे. मॅच झाल्यानंतर इनिंग झाल्यानंतर संपर्क साधा आणि आपली जी कॅश प्राईज आहे ती घेऊन जावा. थांबवतो अभिषेक तुला कारण की आता आपण पाहू शकता स्ट्रायकन एंड वरती आलेला आहे जयेश मांगेला. आणि जयेश मांगेला आतमध्ये येताच त्यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे DBN लाईव्ह तर्फे 3 चौकारांसाठी 500 रुपये. काय वाटतं जयेश मांगेला मारतील काय? नाही मारतील का नाही. कारण की अष्टपैलू खेळाडू आहे. 1 नंबर बॅट्समॅन आहे. भले काय पण असो डोक्याने खेळतात फॉर्म मध्ये आहे. नक्कीच एक धावेने आपलं खातं खोलतोय जयेश मांगेला. नाही कारण की जयेश मांगेले यांचे चांगले असे मित्र प्रशांत आमच्या सोबत आहेत. ते बोलतात की तो फॉर्म मध्ये आहे पहिल्यापासूनच. नक्कीच कारण की आपण पाहिलं तर जेव्हा ते आमच्यासोबत खेळायचे तेव्हा खूप मोठ्या मोठ्या संघाकडून त्यांना मागणी यायची. हा. फुलटॉस चेंडू पियुष मात्रे संधीचं सोनं करू शकले नाही आणि फुलटॉस चेंडू गमावला आणि 1 धाव मिळवलेले आहेत चेंडूवरती. असा जर संधी गमावली तर संघ पुढे जाणार कसा काय? असा जर संधी आणि ते स्वतः मेंटोर तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले होते 21 वरती. गडी बाद झालेले आहेत 2. सर्व आणि- प्रेक्षकांना आणि टीम मेंबर्सला विनंती असेल 24 की जेवणाची सोय झालेली आहे. चविष्ट उत्तम दर्जाचं आणि 1 नंबर असं जेवण आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. प्लेयर प्लस जे पण आपले प्रेक्षक बघायला आले असतील त्याने जेवणाचा आस्वाद घ्यावा. प्रितेश पाटील पहिला बॉल पियुष म्हात्रे यांना चांगला असा एकदम कट शॉट 1 रन काढण्यात आलेला आहे पियुष म्हात्रे यांच्याकडून. नक्कीच करण नक्कीच आपण पाहू शकता स्लाइस कट जशी केलेली आहे पियुष म्हात्रे यांनी. आणि प्रितेश बद्दल काय म्हणशील अभिषेक? कारण की 4थी षटक घेऊन आले आहेत, डेट ओव्हर घेऊन आले आहेत जे खूपच महागडं असं ठरतं. आणि काय घडतंय अभिषेक तू पाहिलं का काय घडलं? जयेश मांगेला यांना परतावं लागलेलं आहे. नक्कीच आहे त्यांचे चाहते असतील किंवा त्यांचे फॅन असतील त्यांच्यासाठी अतिशय दुःखाचं संकटाचं वातावरण आहे. कारण की त्या मनावर दगड ठेवून त्यांची मॅच बघायला येतात आणि जर तुम्ही असे आउट होत असतील तर त्यांच्या कुठेतरी हृदय हळहळते, हृदय त्यांचं कपकपते. पण ते आता काय करणार. तुमचे खास मित्र जयेश पाटील दुकानातले त्यांना कुठेतरी दुःख होते याचं रडू येते. प्रशांत मार्फत तो मेसेज आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. धन्यवाद प्रशांत भगत. नक्कीच कारण काय म्हणणार आता पुढची काय वाटचाल असेल त्यांच्या टीमची तुम्हाला काय वाटतं? नक्कीच कारण की जयेश मांगेला सारखा मोठा खेळाडू बाद झाल्यानंतर संदीप किने आपलं प्राइज इकडे आलेलं आहे प्रज्ञेश किनीचं. तर तुम्ही येऊन मॅच संपल्यानंतर ते कलेक्ट करायचं आहे. चिराग मात्र मला तरी असं वाटतं तुम्ही अशा ठिकाणी उभा राहा का जिकडे चौका येतो आणि तुम्ही जर डाय मारली तर तुमच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे.
जर ते कॅश प्राईज जर आपल्याला 1000 आहेत, 1000 काही कमी नसतं चिराग मात्रे. हा, आपण डाय मारावी आणि तुम्ही कॅश प्राईज जितावा. नक्की हितांशु पाटील चांगला असा थ्रो, चांगला असा कॅच. आणि पियुष म्हात्रे यांना माघारी परताना पाहायला मिळतोय रनआउटच्या स्वरूपात. सर्वांना विनंती आहे की जेवणाची सोय चालू झाली आहे तर जेवण करून घ्यायचं आहे सर्व प्रेक्षकांना. आणि कोणाला भाजी पाहिजे असेल तर येऊन घेऊन जायचे. आणि मैदानामध्ये कोण येतोय तो हुकमाचा एक का हेमेंद्र मांगेला. बघूया तो त्याच्या बॅटीतून काही जादू करून दाखवतो का. बॉल नक्कीच. शिल्लक आहेत ते 2. नक्कीच करावीच दाखवून लागणार आहे कारण की संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23. आणि या येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एका तरी चौकाराची आवश्यकता हितांश क्रियांश ह्या संघाला असेल. परंतु बरोबर. प्रितेश पाटील याचा कसा सामना करतील. बघूया 5वा चेंडू. विवेक पाटील. ओ हो. अनिकेत पाटील सुंदर अप्रतिम, सुंदर असं अप्रतिम. क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. अनिकेत पाटील यांच्याकडून डाईव्ह लगावून चेंडू जवळपास चौकाराच्या हा, दिशेने हा. जात होता गॅप मधून परंतु डाईव्ह लगावून त्यांनी अडवलेला आहे. आल्यांचा गडगड होते. 25-30 हजार पब्लिक आपली उभी रेवून टाल्या वाजविते. नक्कीच, एक नक्कीच. नंबर, एक नंबर बाई होते. शेवटचा चेंडू प्रितेश सामना करेल हेमेंद्र मांगेला. फटका फटका फसलाय आणि लागला जाऊन नाही, विसावतो लागला तो निहार मांगेल्याच्या हातामध्ये. निहार आणि मांगेल्याचं नाव आलं. शेवटच्या चेंडूवरती तर एक मला- धाव आलेले आहे. मला शेवटच्या षटकानंतर धाव फलक जाऊन पोहोचलेले आहे ते 25 वरती आणि 26 धावांचं आवाहन केलेलं आहे ते. निहार मांगेला मी यांना विनंती करेल की त्यांनी जे कॅश प्राइज जे कमावलेलं आहे. थांब ना. नक्की आपल्याला पुढची मॅच दिसेल ती पुढच्या मॅच मध्ये दिसतील ते आपले लाडके चाहते निशाद पाटील बायकर मॅन. निहार मांगेला यांना विनंती करतो की निहार मांगेला आणि संदीप किनी आणि निहार मांगेला यांना मी विनंती करतो की तुमची कॅश प्राइज घेऊन जावे. अय मग लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फलंदाजी संघाने आपली सलामीची जोडी पाहायची आहे. तोपर्यंत आपण डीजेचा आस्वाद घेऊया. मैदानामध्ये कोण दिसतो आपल्याला करण पाटील. मुंबईची बायको जगली फिकर गावात दिसली गावात सुट्टीचा पन्नासचा वाट. करायची आहे. मी काय बोलतो करण पाटील. बोला. ही जी आपल्याला जोडी दिसते A1 ह्याच्याबद्दल तुम्ही काय बोलतील. जे आपले ओपनिंग बॅट्समॅन आहेत जितू पाटील आणि जे नॉन स्ट्रायकर एंडला आहेत अनिकेत पाटील यांच्याबद्दल काय तुमचं म्हणणं असेल. नक्की कारण की खूप मोठी जोडी आहे. जित्तू पाटील आपण यांना पाहिलं तर खूप मोठे असे खेळाडू आहेत. ओरम म्हणू नका अंडरम म्हणू नका सर्व फटके त्यांना येतात. मिस्टर 360 डिग्री असं सुद्धा नाव आलेलं आहे आमच्यापर्यंत. नाही पण जर आपण बघितलं ना त्यांचा एक सुरेख फटका जे सफल होऊन खेळतात ना आणि तो चौका येतो ऑफ साईडला एक नंबर बघितला. वा सुंदर आणि हाच फटका बोलतो. चौकाराचं सेलिब्रेशन आपण पाहिलं असेल जित्तू पाटील यांचं. जीतू कम ऑन यू कॅन डू इट. खुश चाहते खुश जितू पाटील यांचे चाहते खुश पूर्ण 25-20 हजार लोक उभे राहून टाली वाजवतात. एडी झाली पब्लिक पूर्ण. दुसरा चेंडू जितेश पाटील यांच्याकडून आणि दुसरा नंबर 2 नाही. प्रणव दलवी तिकडे भिंतीसारखे उभे आहेत. एकदम भिंतीसारखे एकदम पोल एकदम टाईट करून अडवताना चांगलं असं बॅटिंग बघून पूर्णपणे मंडळी खुश आहे. पैसा वसूल आपलं ग्राउंड आहे. पैसा वसूल आपली टुर्नामेंट आहे. युट्यूबला पण 5-6 हजार लोक आपलं बघायला लागलेत. मला नाही वाटत का कोणतं ऑडियन्स एवढे गेला असतील. नक्कीच रेकॉर्ड झालेला आहे. बॉलिंग वरती कोण आहे करण पाटील याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं असेल.
आरामात आरामात. अनिकेत पाटील तुमचे चाहतेच बोलतात की अभिषेक- आरामात केला. जितू पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक चौकारासाठी एक डबा अरुण पाटील यांच्याकडून. हलक्या हाताने कट केलेला आहे. चेंडू गेलेला आहे जो. एक धाव आलेले आहे चेंडूवरती. नाही पण करण पाटील आपण बघितलं ना, बॅट्समॅन जेवढे चालक आहेत तेवढाच चालक बॉलर आहे. बॉलर कोण आहे? जितेश जितेश. पाटील स्वतः एकदम मनगडाचा उपयोग करून टाकणारा. नक्कीच डावखुऱ्या हाताचा Strike ला. गोलंदाज. परंतु स्ट्राईकला कोण आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला लागेल. जितेश पाटील सफल झालेला आहे आणि संदीप किने यांनी ड्राईव्ह मारलेले आहे. आणि काय वाटतं कोण आउट झालेलं असेल? काय वाटतं कोण आउट झालेलं असेल? जितेश की अनिकेत? अनिकेत की जितेश? आता इथे करा कोण आउट आहे बघू. आता मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा कोण आहे आणि ते बघायला लागेल. पंचांचा निर्णय आलेला आहे. अनिकेत पाटील यांना माघारी परतावं लागणार आहे. आणि मला तरी वाटते जितेश पाटीलच बदलत ते मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखे. अनिकेत पाटील काहीसे नाराज असतील जितू पाटील यांच्यावरती. परंतु नाही नाही, पण अनिकेत पाटील यांना विश्वास आहे की जितू पाटील हे मॅच स्कोर जिंकू घडवतील. शकतात, जिंकू शकतात कारण की त्यांच्याकडे ती क्षमता आहे. आक्रमक केली आहे, सफल होऊन खेळतात. जर आपण बघितलं त्यांच्याकडे जो रिओशिपचा फटका आहे तो दुसऱ्याकडे नाही, कोणाकडे हॅलो नाही. हॅलो अभिषेक. जित्तू वरती बक्षिसांचा पाऊस पडतोय. लागोपाठ 2 चौकार मारले तर संतोष पाटील बंधू आणि अरुण पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. बघूया. आता नाही. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील सामना करेल जितू. एकदम हलक्या हाताने आपण खेळताना. पाहिलं अभिषेक तर बरोबर. गोलंदाजी सुद्धा क्रिसच्या गतीने येतोय हेमेंद्र मांगीला बॉलावरती एकदम क्रिस सारखा. नक्कीच नक्कीच. नक्कीच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचते ते 7. एक गडी बाद झालेला आहे. 7 धावा झालेल्या आहेत. अजून 19 धावाची आवश्यकता आहे. 18 बॉल 19 धावाची आवश्यकता आहे आपल्या संघाला. मी काय बोलतो, निहार मांगेला मॅच झाल्यानंतर तुमचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ते घेण्यासाठी यावे. निहार मांगेला. दुसरा षटक घेऊन आलेले आहेत प्रणव दलवी यांनी सुद्धा खूप सुंदर षटका हाताळलेले आहेत. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन जर सुद्धा जितू कमबॅक पाटील यांनी केलेला आहे. जर 3 बॉल 3 चौका मारलं जितू पाटील यांनी, प्रवीण पाटील यांच्याकडनं 1 बॉक्स सिगरेटचं. पहिला चेंडू पहिला नाही. नाही. जितेश पाटील. प्रणव दलवी जित्तू पाटील यांना आपली फलंदाजी खोलू देत नाहीत. आपल्या गोलंदाजीच्या प्रवीण जोरावर पाटील बाबले यांच्याकडून जितू पाटील यांना एक बॉक्स सिगरेटचं आले गोल्डफ्लॅगचं. प्रवीण पाटील बाबले यांच्याकडून. काय म्हणशील अभिषेक? प्रणवने ज्या प्रकारे पहिल्या मॅचला जे षटक हाताळलं आणि आता हाताळलेलं आहे त्याबद्दल. प्रणव पाटील चांगला असा बॉल यश किणी याने एकदम हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. चांगला असा फटका. 1 धावेने संघाचा खजिना भरत आहे. भाजी फक्त जेवण्यापुरतीच आहे, ती चाकण्यासाठी भेटणार नाही कोणाला पण. आता हे मला मंडळाने सांगितले, ते मंडळाही करा जे काय ते. नक्कीच पुढील चेंडू जितू सुंदर. आपण अभिषेक आपण पाहिलं की प्रणव दलवी यांनी कशा प्रकारे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलेला आहे. सुंदर फटका मारलेला. जित्तू पाटील यांनी सुद्धा सुंदर फटका मारला होता. आणि त्याच प्रकारे प्रणव दलवी यांनी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलेला आहे. पुढील चेंडू दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. पुढील चौथा चेंडू यश किनी हातात फुलटॉस चेंडू परंतु डॉट चेंडू. प्रणव दलवी यांची आपण जर कारण बॉलिंग बघितली तर एकदम उत्कृष्ट दर्जाची आहे. एकदम ब्लॉक होलचे चेंडू सर्व. नक्कीच ISPL आताच खेळून आले तसं मला आताच कळलं. नाही त्यांचा पण आपण जर बघितलं पूर्ण कपाट एक ट्रॉफीनेच भरलेलं आहे घराचं. परंतु आता 11 दर्यादराचा टीम मेंबर्स जिकडे कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षा जवळ धावसंख्या झालेली आहे ती टीम 11. ओनरचा आदेश आहे. 12 धावसंख्या झालेली आहे ती 12. दुसऱ्या षटकाच्या 4 बॉलानंतर धावसंख्या झाली ती 12. 14 बॉल 14 पाहिजे. 14 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. काय आवश्यकता वाटतं काय प्रकारची खेळी खेळतील जित्तू पाटील आणि यश किनी? नाही माझं असं म्हणणं आहे की अटॅकिंग खेळी खेळतील की संतपणे खेळतील? त्यांना अटॅकिंग खेळण्याची गरजच नाही आहे. कारण की मला माहिती आहे जितू पाटील एकदम थंड डोक्याने एकदम आरामात कूल माइंड प्लेअर आहेत. ते 1 रन ढकलून आरामात खेळतील मला असं वाटते. बघा
बघा मारायची संधी असून पण यशकीने एकदम थंड थंड डोक्याने खेळत आहे. मनीष रोहित पाटील यांचा पण एक परंतु अभिषेक मी तुला सांगू इच्छितो की गोलंदाज कोण आहे ते सुद्धा तू बघ, कारण की प्रणव दलवी त्याने एकही चौकार येऊ दिला नाही. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. तेजस पाटील अभिषेक आपण पाहू शकता की फटका फटका बघा करण पाटील फटका बघा ना. सुंदर सुंदर असा फटका जित्तू पाटील यांच्याकडून आपल्याला. तेवढी चांगली तुम्ही fielding. जित्तू पाटील यांना बघितलं तर ते संघाला वारंवार म्हणतात तुम्ही काळजी करू नका मी अजून आहे. मी धनंजय पाटील यांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यावे आणि आम्हाला थोडा कॉमेंट्री मध्ये प्रतिसाद द्यावा. वाईट चेंडू. वाईट वाईट धनंजय पाटील या ना तुम्ही जरा आम्हाला 11 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. काय वाटतं संघामध्ये कशा प्रकारची मीटिंग भरली असेल, कशा प्रकारचं वातावरण असेल? नाही पण आपण जर बघितलं ना मला माहिती आहे संघामध्ये जितू सारखा जर अनुभवी खेळाडू असेल तर संघाला घाबरण्याची गरजच नाही, कारण की त्याला माहिती आहे त्याला मोठे फटके मारण्याची गरजच नाही. तो एकदम संत पद्धतीने कूल माइंडने एक एक रन काढून जिततोय तो. धनंजय पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मी स्वागत करू इच्छितो. बरोबर त्यांच्यासोबतच बघितले ना कूल माइंडचे चौकोलीचे प्लेयर यश केणी ते पण त्याच प्रकारे एकदम कूल माइंड ठेवून खेळतात, कारण त्यांना माहिती आहे पूर्ण 100% गेम 100% नाही म्हणता येणार पण 99% गेम आपल्या झोलीमध्ये आलेला आहे, तर काही जास्त गडबड करण्याची गरज नाही करण पाटील. नक्कीच नक्कीच. परंतु संदीप किणी ह्यांना आता आपल्या गोलंदाजीची जादू दाखवावी लागेल. ह्या पुढे येणारा एक विकेट आणि येणारे डॉट चेंडू संघाला कुठल्या स्थानावरती पोचून नेऊ शकतो. आणि आपण पाहू शकता आगल्या वेगळ्या पद्धतीचा फटका पाहायला मिळाला आपल्याला जित्तू पाटील यांच्याकडून, आणि ह्याच फटक्यांसाठी ते प्रसिद्ध आहेत संपूर्ण वसई विरारमध्ये. अंडरम मध्ये म्हणू नका, ओरम मध्ये म्हणू नका. नाही पण बघितलं ना त्यांचा क्लासिकल फटका आहे त्यांचा, कारण की त्यांचा सिग्नेचर मूवच तो आहे रिव्हर्सशिपचा फटका. नक्कीच नक्कीच. आणि तो फटका सक्सेसफुल झालेला आहे. नक्की नक्की. जितेश पाटील आपण यांना पाहू शकता स्वतः पुढे उभे राहिलेले आहेत पॉवर प्ले मध्ये. सुंदर सुंदर चेंडू काय करते आणि थ्रो सूर्य कसं थ्रो झाला होता, परंतु गॅदर करण्यामध्ये संदीप किनी चुकी करतायत आणि एक धाव सहजरित्या पूर्ण करतात यश किनी. हा जर बॉल जर गॅदर झाला असता तर मला तरी वाटते कुठे ना कुठे यश किणी यांची खेळी समाप्त होती. नक्कीच नक्कीच. शेवटचे 2 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते 19. रिव्हर्सशिपचा बादशाह पूर्ण एकदा स्ट्राईकला जितू पाटील. काय वाटतं पुन्हा रिव्हर्सशिप किंवा आगल्या वेगळ्या पद्धतीचा फटका पाहायला मिळेल का? त्यांनी मारलाय आणि त्याने करून दाखवलंय. ज्या प्रकारे करण पाटील मी तुम्हाला बोललो होतो की रिव्हर्सशिपचा बादशाह त्यांचे खास मित्र निशाद पाटील ते पण माझ्यासोबतच आहे. त्यांना माहिती आहे की ते कशा प्रकारे खेळतात. प्रत्येक बॉल जेव्हा ते बॅटिंगला येतात त्यांना माहिती असतं कुठला फटका खेळतो, ते वारंवार आम्हाला सूचना देतात, त्याच प्रकारे आम्ही कॉमेंट्री करतो. नक्कीच निशाद पाटील धन्यवाद. नक्कीच नक्कीच. आपण पाहिलं तर जित्तू स्ट्राईक वरती आल्यावर वेगळ्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. कारण त्याच प्रकारे जर आपण बघितलं ना ज्या
तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचला आहे 21. शेवटचं षटक, शेवटच्या 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. नक्कीच कारण आद्य प्रांशी ह्या संघाला. नक्कीच कारण ज्या अरे हांगीला किती रांगू हो किती झाल्या 21 झालेत 6 बॉल मध्ये 5 पाहिजे. नक्कीच कारण ज्या प्रकारे आपण जितू पाटील यांचं जर गुणगान गातो इकडे तर आपल्याला ते विसरायला नको की यश किणी यांची पण सूर्य कशी खेळी आपल्याला पाहायला भेटते. हो, ज्या नक्कीच, प्रकारे नक्कीच. संघासाठी जितू योगदान करत आहेत त्याच प्रकारे तेवढंच योगदान त्याच एफर्टचं यश किणी यांच्या मार्फत पण आपल्याला दिसते. कारण की जर नक्कीच कारण की यश मध्ये सुद्धा ती क्षमता आहे चौकार मारण्याची, परंतु त्यांनी ती क्षमता अजूनपर्यंत दाखवली कारण की संघाला त्याची आता गरज नाही आहे. संघाला आता सिंगल धावांची गरज आहे. नाही बरोबर ज्या प्रकारे जितू पाटील एक धाव करून संघाला पुढे नेतात त्याच प्रकारे यश किणी तेवढंच योगदान देऊन एक रन्स काढून संघासाठी मौल्यवान त्यांचं. आणि वेगवान चेंडू जयेश मांगेला, परंतु नो चेंडूचा इशारा येतोय पंचांकडून. नाही मला असं अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू. नाही मला असं वाटतं की जयेश मांगेले यांचे मित्र प्रशांत भगत माझ्या पाठीत आहेत. ते मला म्हणतात की हा अभिषेक आपण पाहू शकतो की क्षेत्र रक्षणामध्ये हेरफेर केलं जात आहे, बदल केला जात आहे. प्रणव दलवी यांना पुढे आणलेला आहे. स्वतः जितेश पाटील संघाचे कर्णधार हे सुद्धा पुढे राहिलेले आहेत. क्लोज फिल्डिंग लावलेली आहे आणि 6 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. बघूया अशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. जयेश काय करतोय का, कारण की संघाने त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. नक्कीच त्यांना काहीतरी माहिती असेल जयेशच्या मॅजिक बद्दल. बघूया काय प्रकारे 2 बोटामध्ये बॉल फिरवत असे त्यांचे मित्र मला वारंवार सांगतात तिथे पाठीमागून. बघा आणि हा त्याने दाखवलेला आहे, जयेशने करून दाखवलेला आहे. विकेट मिळवले आणि ह्या विकेटने संघाला एक पाऊल पुढे नेऊन ठेवलेला आहे. नाही कारण की ते वारंवार त्यांचे मित्र मला सांगतच होते की हाच माणूस ह्याच्यावरती का विश्वास करतात संघ, ह्याच्याच वरती मांगेल आली का विश्वास करते, ह्याच्यावरती ISPL ची मुंबई का विश्वास करते, कारण की हा मोठा खेळाडू आहे. त्याच मुले कुठे ना कुठे याला संधी दिलेली आहे. नक्कीच अभिषेक तू म्हणलेला आहे ते सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला जयेश मांगेला याच्याकडून. जयेश मांगेला यांनी जर येणारे चेंडू सुद्धा अशाच प्रकारे हाताळले तर प्रशांत पाटील यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. प्रशांत भगत यांच्याकडून जर अजून 2 विकेट काढले तर 101 रुपयाचं कॅश प्राइज झालेला आहे प्रशांत भगत अभिषेक, यांच्याकडून. जयेश मांगेला ह्यांनी जर अशाच प्रकारे गोलंदाजी दाखवली तर हितांश क्रियांश ह्या संघाचा कमबॅक होणं नक्कीच आहे, परंतु जितेश पाटील काहीशी चुकी करतात. चार बॉल 3 धावाची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 3 धावाची आवश्यकता. काय वाटतं अभिषेक, आता जितेश पाटील कुठल्या प्रकारचा फटका खेळतील? मला तरी रिव्हर्स वाटतं खेळतील, स्कूपचा फटका खेळतील, जितेश ड्राईव्ह पाटील करतील की सिंगल करतील? जितेश पाटील यांना कसं खेळायचं ते कोणी सांगू नये, कारण की ते काय त्याला बोलतात अनबिलिव्हेबल आहेत. आणि ते कारण की जितेश पाटील असे म्हणतात की ऐकावे जनाचे करावे मनाचे. हा, कारण की त्यांच्याकडे ते 41 वर्षाचा चांगला असा अनुभव घेऊन येतात यांच्या पाठीमागे. 41 वर्षाचा कमी नाही आहे तो. ते त्यांना माहिती आहे की कुठला फटका कसा खेळायचा ते. जयेश मंगेला यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे दीपक पाटील यांच्याकडून 3 डॉटला 500 रुपयांचं आणि 4 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. चेंडू जातो हेमेंद्र मंगेला यांच्याकडे, थ्रो होतोय परंतु जितेश पाटील वेगवान अशी पुन्हा एकदा सांगतो, जयेश मांगेले यांना कॅश प्राइज आहे. 3 बॉल डॉट केले तर 500 रुपये दीपक पाटील यांच्याकडनं आणि 2 बॉल 2 विकेट घेतले तर प्रशांत भगत यांच्याकडनं 101 रुपये. नक्कीच पाहू शकता जयेश मंगेला यांच्यावरती बक्षिसांचा पाऊस पडतोय. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. नक्कीच करण पाटील जशी जशी आपली टुर्नामेंट संपायला आलेली आहे एकदम आकाटाला, तसा तसा रोमांच वाढत चाललेला आहे. पब्लिक अजून येत चालले, तिकीट संपल्यात, पब्लिक ग्राउंडच्या बाहेर उभी आहे. एक आगल्या वेगळ्या पद्धतीचं बक्षीस आलेलं आहे. जितेश यांनी जर षटकार मारला तर 500 रुपये, 100 रुपये, 100 रुपये. टॅप केला चेंडू, फुलटॉस चेंडू टॅप केला, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये आणि 1 धाव येते.
आणि 2 बॉल 1 2 बॉल 1 शेवटच्या 2 ball, चेंडू एक धावाची शिल्लक आहे. आवश्यकता. 2 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता. काय घडतंय? आता स्ट्राईक वरती आलेले आहेत ते जितेश पाटील. काय घडतंय आता? शेवटचे 2 चेंडू शिल्लक, एका धावेची आवश्यकता. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता क्लोज फिल्डिंग लावलेली आहे. विवेक पाटील वारंवार क्षेत्ररक्षण फिरवत आहेत. नक्कीच करण जयेश मांगेल यांना कॅश प्राईज येते डीबीएन लाईव्ह कडनं 200 रुपयाचा दर ही मॅच जिंकवली तर. फिल्डिंग आपण पाहू शकता स्लिपला लावलेले आहेत आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जितेश पाटील यांच्याकडे चेंडू आणि नाही, जितेश पाटील स्वतः कर्णधार चुकी करतात आणि सेलिब्रेशन बघा सेलिब्रेशन बघा सेलिब्रेशन पाहू शकता. खांद्यावर उचला खांद्यावर उचला डीजे नाचायचं आहे सर्वांनी. सर्वांना डीजे कमवत तरपा निहार मांगेला यांना कॅश प्राईज आलेला आहे 200चं, ते त्यांनी घेऊन जावं. आणि संदीप किनी यांना 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे.